नमस्कार. आज आपण आलेलो आहोत शिरपुंज या गावी भैरवगडाचा ट्रेक करण्यासाठी. आणि शिरपुंज गावातील हे हनुमानाचं मंदिर आहे. या ठिकाणावरून आपण ट्रेकची सुरुवात करणार आहोत. तिकडे पाठीमागे आपल्याला दिसत असेल तांबडे फुटायला लागलेलं आहे. आणि इथे हनुमान मंदिराच्या बरोबर मागे ह्या वर जाणाऱ्या ज्या लाईट्स दिसतात आहे ते आहे आपला भैरवगडाचा ट्रेकचा मार्ग. तर अशा रीतीने या हनुमान मंदिरापासून आपण ह्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे. गावाकडून असं थोडं चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठी विहीर आहे गावकऱ्यांसाठीची. ह्या ओढ्यापाशी त्या ओढ्यावरचा एक छोटासा तो पूल पार केला की उजव्या हाताला पण वळलो की ट्रेकची सुरुवात होते.
काय रे?
आपण ही जी घळ चढतोय त्या घळीतून आपण एका खिंडीच्या ठिकाणी पोहोचतोय आणि या खिंडीतून डावीकडे भैरवगडावरती जाणारी शिडी आहे, तर उजवीकडे घनचक्कर गडावरती जाणारी शिडी आहे. आता हा पाठीमागे घनचक्करची शिडी दिसते आपल्याला आणि आपण आता भैरवनाथाच्या पायऱ्या आता चढून जाणार आहोत. ह्या खिंडीतून लगेचच आपल्या 1 मिनिटाच्या अंतरावर खर पायरे. आपण आता भैरवनाथापाशी आपण पोचलेलो आहोत आणि तिथून हा जो काही विहंगम नजारा दिसतोय, हो 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 जबरदस्त. सूर्य उगवलेला आहे पण आपल्याला समोर घनचक्करचा डोंगर दिसतोय आणि त्या एंट्रीपासून आपण आलो. आता इकडे भैरवनाथाची गुफा आहे, या ठिकाणी खाली जातो आणि इथे हे जे आहे पाण्याचं, इथं आतमध्ये पाण्याचा टाका आहे. लोकांना फ्रेश होण्यासाठीचं पाणी अगदी स्वच्छ दिसतंय, पण लोकांनी त्याच्यामध्ये कागद वगैरे सर्व टाकलेले आहेत. ॲज युजल इथे कोणीतरी जेवण वगैरे बनवलेलं दिसतंय. इथं मला वाटतं लोक राहत असावेत. पाण्याच्या टाकाकडून आल्यानंतर खालच्या बाजूला इथे अशी ही मोठी 3-4 पाण्याची टाकं दिसतात, परंतु हे जे पाण्याचं मोठं टाकं आहे पूर्ण गाळाने भरलेलं आहे. बाकी या 3 टाक्यांमध्ये पाणी दिसतंय, पण त्या टाकीत तिकडच्या टाकीमध्ये जसं स्वच्छ पाणी तसं हे तर स्वच्छ दिसत नाही आहे. कदाचित ते बंदिस्त आहे म्हणून ते स्वच्छ राहिलेलं आहे. आता आपण भैरवनाथाच्या मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. रीतीने आपण इथं आता पोचलेलो आहोत भैरवनाथाच्या मंदिरापाशी. खाली गुफेत मंदिर आहे.
गणपतीच्या मंदिरात जाण्यापूर्वी इथे वरती दिशेला एक गणेशाची मूर्ती आहे. आपण तिथे जाऊया. पहिल्यांदा प्रथम वंदन गणरायाला. एंट्रन्स आहे मंदिराचं. भैरोबाकडून आपण आलो तर ही इथली पाण्याची टाकी आपण मगाशी बघितली. त्यानंतर पुन्हा इथे पण काही पाण्याची टाकं आहेत. त्याच्यामध्ये अजूनही पाणी दिसतं आहे. भरपूर पाणी आहे ॲक्च्युली. आणि तो समोर घनचक्करचा डोंगर. इथे एक गुफा दिसते. आणखी एक गुफा आहे पण त्याच्यामध्ये खूप घाण दिसते. अतिशय अस्वच्छ आहे. मला वाटते पाणी याच्यात काहीच नाही आहे. बहुतेक राहण्यासाठी याचा वापर होत असावा. आता पण चाललो आहे वेताळाकडे. इथल्या आम्हाला जे आजोबा भेटले होते त्यांनी सांगितलं इथे वेताळ आहे, महिला तिथं जात नाही असं त्यांनी सांगितलं. सनसेटला थांबायला लागला आपल्याला. मनाची इच्छा पूर्ण करायला लागला. तुम्ही घेता मॅगी? नाही. पुढे पण तिथे पाण्याची टाकं दिसतात. आपण इथे वेताळाकडे आलो आहे. हे वेताळ आहे. पाण्याची टाकं दिसतात आहे तिकडे, पण आता तिथं आपण जाणार नाही. खाली खूप सुंदर व्ह्यू आहे.
शिरपुंजेच्या भैरवगडावरून उतरून आणि आता घनचक्करची ही जी शिडी आहे ही शिडी आपण चढणार आहोत. पूर्ण घनचक्करला आपण जाणार नाही, पण तेवढी शिडी चढून एका त्या टेकडीवर जाऊ. फोन केला का? हे समोर हरिश्चंद्रगड दिसतंय, तारामती शिखर. आणि ही जी समुद्रासारखं जे काही धुकं किंवा ढग दिसतात हे कोकण कड्याच्या आतल्या बाजूने दरीतून येणारा तो संपूर्ण फॉग आहे. असं वाटतं त्या ठिकाणी समुद्रच आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ते 6 भैरवगड आहे असं म्हणतात. त्यापैकी एक शिरपुंजेचा भैरवगड, अहमदनगर जिल्ह्यातील शिरपुंजे या गावापाशी असलेला हा गड. हा गड म्हणजे किल्ला नसून हे एक देवस्थान आहे. या ठिकाणी भैरोबाचं गुफेमध्ये एक मंदिर आहे आणि आजूबाजूला अनेक पाण्याची टाकं आहेत. लोकांना पूर्वीच्या वस्ती करण्यासाठी काही गुफांचा वापर होता, काही गुफांमध्ये पाण्याचे टाकं आहेत त्या ठिकाणी पिण्यासाठी वापरत होता आणि अन्य कामासाठी असलेलं पाण्याचा साठा करण्यासाठी सुद्धा इथे टाका आहेत. भैरोबाचं जे मंदिर आहे आपण पाहिलं तर त्या मंदिरापासून काही अंतरावर वरती वेताळेश्वर आहे आणि त्या ठिकाणावरून खाली आपल्याला हरिश्चंद्रगडाचा नजारा दिसतो. आपण पाहिलं की हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यामध्ये असलेल्या धुक्यामुळे आपल्याला एक समुद्र असल्याचा भास होत होता आणि या भैरवगडाच्याच बरोबर समोर असलेला जो घनचक्कर गड आहे तो सुद्धाच किल्ला नसून फक्त एक शिखर आहे. परंतु ते या आपण भैरवगडाच्या समोरच्या ज्या पायऱ्या चढून गेलो त्याच्यानंतर तिथून 2-2.5 तासाच्या पायपिटीनंतर ते जे काय पीक आहे तो महाराष्ट्रातल्या 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचं शिखर मानलं जातं ते. परंतु या दोन्ही गडांवरती आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जंगल नाही आहे, फक्त पावसात वाढणारं जंगल. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या अधिकार कक्षेत येणारा हा भैरवगड याच्या पायथ्याशी असलेल्या या शिरपुंजे गावामध्ये अनेक लोकांकडे आपल्याला जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते. अगदी पायथ्याला पण या ठिकाणी काही स्थानिक लोकांनी छोटे छोटे हॉटेल्स उभारलेले आहेत. आम्ही महेश धिंदळे यांच्याकडे थांबलो होतो. हनुमान मंदिराच्या जवळच त्यांचं घर आहे आणि अगदी घरगुती पद्धतीचं जेवण आपल्याला या ठिकाणी या गावकऱ्यांकडून मिळतं. राहण्याची पण चांगली सोय आहे. अतिशय सोप्या प्रकारचा ट्रेक असल्यामुळे निश्चितच आपण या ठिकाणी भेट द्यायला काही हरकत नाही.